brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. परवा दिवशी एक फोटो पाहिला, विलक्षण फोटो होता. देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत कुठच्याही कार्यक्रमाला, त्यांच्या बाजूला उजव्या बाजूला अजित पवार बसलेत, त्यांच्या बाजूला तटकरे आहेत, ह्या बाजूला अशोक चव्हाण आहेत. सगळ्यांनीच बघितला फोटो. अशोक चव्हाण, त्यांच्या बाजूला भुजबळ, त्यांच्या बाजूला अजून कोण 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 कोण. तर हा फोटो ज्याला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील. ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे आता आमची लावायला आले. राजकारणामध्ये तुमचे मतभेद असतात, तुमचे वैर कधी नसतं, कळलं का. आणि हे एक ज्याला आपण हेल्दी राजकारण ज्याला म्हणतो, हा एक काळ होता, कळलं का, की ज्यावेळेला तुमचा विरोध कशाला आहे, तुमचा विरोध भूमिकांना आहे. भूमिकांना विरोध असणं स्वाभाविक आहे, कारण तुम्ही वेगवेगळ्या विचार प्रणालीचे पक्ष असतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. त्या भूमिकांना तुम्ही विरोध करत असता, बरोबर आहे. परंतु हल्ली काय झालंय, हल्ली वैयक्तिक गोष्टींवरती फार यायला लागलं, ज्याची काय आवश्यकता नाही, ज्याची काही गरज नाही. पण म्हणजे मतभेद असावेत पण वैर नसावं, हे जरी मी म्हटलं तरी त्या मतभेदातनं मैत्रीही नसावी. अंडरस्टँडिंग म्हणू शकतो आपण. नाही म्हणजे ज्या प्रकारे भुजबळ आज शिरलेत, कळलं का. मी परवा दिवशी एक फोटो पाहिला, विलक्षण फोटो होता. देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत कुठच्याही कार्यक्रमाला, त्यांच्या बाजूला उजव्या बाजूला अजित पवार बसलेत, त्यांच्या बाजूला तटकरे आहेत, ह्या बाजूला अशोक चव्हाण आहेत. सगळ्यांनीच बघितला फोटो. अशोक चव्हाण, त्यांच्या बाजूला भुजबळ, त्यांच्या बाजूला अजून कोण 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 कोण. राणे आहेत, बरेच आहेत त्याच्यामध्ये. तर हे सगळं ज्यावेळेला मी फोटो पाहतो त्यावेळेला मला पहिला प्रश्न असा पडतो की ते एनसीपीचं सोडून देत, परंतु हा फोटो ज्यावेळेला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील. ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे आता आमची लावायला आले, म्हणजे काय चाललंय मला त्यांनाच कळत नसेल.